अध्यक्ष महोदय, काही सन्मान्य सदस्यांनी मी फार बारकाईने ऐकत होतो की अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने महत्त्वाच्या त्यांनी काही सूचना राज्याच्या हिताच्या दृष्टीने केलेल्या आहेत। काहींनी मतदारसंघातल्या देखील आपल्या समस्या या अर्थसंकल्पाच्या चर्चेच्या निमित्ताने मांडण्याचा प्रयत्न केलाय। परंतु सर्व सन्मान्य सदस्यांची निश्चितपणे सरकार म्हणून, विभागाचा मंत्री म्हणून आम्ही त्यांच्या मागण्यांची नोंद घेतलेली आहे आणि त्यावर योग्य ती कारवाई करण्याचा देखील सरकारचा, आमचा, विभागाचा त्या ठिकाणी प्रयत्न राहणार आहे। प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाने देखील अर्थसंकल्पाची दखल घेतलेली आपण पाहिली आणि वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी अर्थसंकल्पाचं विश्लेषण केलेलं देखील अर्थसंकल्प मांडल्यानंतर अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या ऐकण्यामध्ये, पाहण्यामध्ये आलेलं आहे। हे विश्लेषण अर्थात आमच्यासाठी, सरकारसाठी, माझ्यासाठी, विभागासाठी उपयुक्त असंच होतं आणि त्याच्यामुळे या सगळ्या घटकांना मी त्याच्याबद्दल धन्यवाद देतो। आणि विशेषतः अनेक राजकीय व्यक्तींनी देखील आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये कृषी असेल, उद्योग असेल, सेवा असेल, शिक्षण असेल आणि इतरही वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांनी पण अर्थसंकल्पाची दखल घेतलेली हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर आपण सगळ्यांनी पाहिलेले आणि आपली प्रतिक्रिया देखील व्यक्त केलेल्या आहेत। त्यांनाही मी धन्यवाद देतो, कारण कुठलाही अर्थसंकल्प मांडल्यानंतर दोन्ही बाजूंनी बोललं जातं, कोणी चांगलं त्याला म्हणतं, विरोधक त्याच्यावर टीका करत असतात। अशा पद्धतीचा आजपर्यंतचा गेल्या राज्याची निर्मिती झाल्यापासूनचा अनुभव आहे। अध्यक्ष महोदय, एकंदरीतच यावेळी अर्थसंकल्पाचं स्वागताचं आणि कौतुकाचं प्रमाण हे वेगवेगळ्या पद्धतीचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याच्यामुळं निश्चितपणे आमच्यासारख्याला पण ऊर्जा मिळते, कारण आम्ही जे काम करतोय, सरकारने जे प्रचंड मोठ्या संख्येने अध्यक्ष महोदय यावेळेस महायुतीच्या सरकारला त्या ठिकाणी निवडून दिलेलं आहे, असलं न भूतो न भविष्यती अशा प्रकारचं बहुमत हे मला नाही वाटत पुढं कधी कुणाच्याही कारकिर्दीमध्ये मिळेल। अशा पद्धतीचं बहुमत महायुतीच्या सरकारनं महाराष्ट्रातल्या जनतेने दिलं, त्याबद्दल मी जनतेचं पण मनापासून आभार मानतो, मतदारांचे आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। अध्यक्ष महोदय, महायुतीच्या सन्माननीय सदस्यांनी कौतुक करणं मी त्या ठिकाणी समजू शकतो, कारण ते आमच्या सरकारमधले पाठिंबा देणारे सगळे घटक आहेत। परंतु समोरनं आता भास्करराव इथं नाही आहेत, परंतु भास्करराव असतील किंवा काही सन्माननीय सदस्यांनी देखील अर्थसंकल्पाचं त्या ठिकाणी कौतुक केलं। त्याच्या मागचं कारण काय, खरोखरीच त्यांनी मनापासून त्याचं कौतुक केलंय का अजून त्याच्या पाठीमागे काही वेगळी भावना आहे? परंतु एकंदरीत हे सगळं कौतुक केल्यानंतर माझ्यासारखा कार्यकर्ता अध्यक्ष महोदय भारावून त्या ठिकाणी गेलेला आहे। जयंतराव आता नाही आहेत, परंतु सन्माननीय सदस्य जयंतराव पाटील साहेब नेहमीच त्यांच्या स्वभावाला अनुसरून कौतुकाला एक उपरोधात्मक अशा प्रकारची झालर देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात आणि आज ते नाही आहेत। त्याच्यामुळं आता रोहित इथं दिसतोय, एकच दिसतोय, आज तर कोणी दिसतच नाही। बापूसाहेब आहेत, राजू खरेजी आहेत, अभिजित आहेत, ठीक आहे, आहेत थोडेसे आहेत। मंत्रिमंडळात त्यांनी बोलत असताना अध्यक्ष महोदय तुम्ही ऐकलं असेल, सभासदांनी ऐकलं की आता सगळ्या मंत्र्यांना, अजित पवारांना शरण त्या ठिकाणी गेल्याशिवाय त्यांना पर्याय नाही। मला एक कळत नाही, ते इतक्या वेळेला अर्थमंत्री होते, मग अर्थमंत्री ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करतात त्यावेळेस काही त्या बाकीच्या मंत्र्यांनी काय त्या अर्थमंत्र्यांना शरण जायचं असतं का? खरं त्यांच्यासारख्या व्यक्तीकडनं अशा प्रकारची अपेक्षा शरण जाणं किंवा इतर काही गोष्टीचा उल्लेख, शब्दांचा उल्लेख करणं अध्यक्ष महोदय हे काही बरोबर नाही। शेवटी आम्ही सगळ्यांनी नेहमीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी असतील, मी असेल किंवा आमच्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्री, राज्यमंत्री असतील, हे सगळे आम्ही सांगतात की आमचे सगळ्यांचे एकी आहे, आमच्यामध्ये कुठेही वाद नाही आहेत, परंतु वेगवेगळ्या पद्धतीनं तशा प्रकारच्या बातम्या रंगवण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केला जातो, परंतु त्याला काही अर्थ नाही हे देखील मी या निमित्ताने सांगेन। एकंदरीतच हा अर्थसंकल्प मांडत असताना काहींनी अशी पण टीका केली, बडा घर पोकळ वासा, असं काही जण तमले, काही जण म्हणले मारल्या थापा भारी केला महाराष्ट्र कर्जबाजारी, असंही काहींचं म्हणणं आहे। मी या सगळ्यांच्यावर अध्यक्ष महोदय येणार आहे, कारण काही काही जण पहिल्यांदाच आमदार झालेले आहेत किंवा कदाचित अर्थ कारणाची जास्त माहिती नसेल म्हणून त्यांनी तशा पद्धतीनं वक्तव्य केलं असेल, परंतु काही लोकांनी नाही हे होत आहे, काही लोकांनी अर्थसंकल्पाचा विचार करून सादर केलेला
संतुलित अर्थसंकल्प आहे अशा प्रकारची पण प्रतिक्रिया ही राज्यामध्ये उमटलेली आपण त्या ठिकाणी पाहिली। माझा उत्साह वाढवण्यासाठी मला एकच म्हणावंसं वाटतं अध्यक्ष महोदय, ऐकल्याशिवाय दुनियेच्या झाली जरी बदनामी, हे काय कमी मजेसाठी मी तुम्हा आवडलो आहे, अशा पद्धतीचा अध्यक्ष महोदय एकंदरीत परिस्थिती आहे। कारण एकीकडे शिव्या द्यायच्या, एकीकडे बोलायचं, पुन्हा थोडं कौतुक पण करायचं, एकीकडे मारल्यासारखं करायचं, असं करायचं। नाही चांगली लोकशाही आहे, आपण आला त्याबद्दल धन्यवाद।